कोरळवाडीतील आदिवासींच्या उपोषणाला यश, पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचले, आंदोलन तात्पुरते स्थगित. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोरळवाडी व घेरावाडी येथील आदिवासी वाड्यांमध्ये 3 वर्षापासून अपूर्ण असलेल्या जलजीवन मिशन योजनेविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले आहे. ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था व आदिवासी भगिनींच्या आंदोलनानंतर कोरळवाडी येथे पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवण्यात आले. कोरळवाडी येथे 73 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांना सुमारे 1 किलोमीटरवरून अशुद्ध पाणी आणावे लागत होते. 7 डिसेंबर 2022 रोजी रोहन राजेश टेमकर यांना ठेका देण्यात आल्यानंतर ही काम रखडले होते. या विरोधात गुरुवार 26 फेब्रुवारी 2026 पासून ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बेबी दशरथ वाघे, सुवर्णा वाघे, सोनाली संतोष पवार आदी आदिवासी भगिनींनी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही महिलांची प्रकृती खालावली असून बेबी वाघे यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आंदोलनानंतर सिडकोच्या जलवाहिनीतून जोडणी देऊन कोरळवाडीत पाणी पोहोचवण्यात आले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी जलजीवन मिशन योजनेतील कथित अनियमिततेची चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी कायम असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधींची कामे मंजूर होऊनही अनेक आदिवासी वाड्या अद्याप पाण्याविना असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला आहे. आरा सेंटर आहे ना, तिथून आम्ही 4 भांडी वावली. याच्या अगोदर पाणी नाही मिळत आम्हाला. लाईन गेली निस्तीच कशाला. ती विहीर किती लांब आहे? एक विहिरीवर 1.5 तास पूर्ण लागतंय. दुसरी आहे तिथं 1.25 तास लागतंय. आणि अर्धा दिवस आमचा भांडी घासून पाणी भरून कपडे धुवून जातंय. मोलमजुरी कशी मग आता काय? मोलमजुरी पाण्यासाठी आम्हाला मोलमजुरी करायला नाही भेटत. आता तुमचा निर्णय ठाम आहे की आता आम्ही पाणी येत नाही तिथ परत इथनं उठणारच नाही. मेलो तर इथंच मरू आम्ही. काय नाव तुझं? शेवंत किशोर वाघे, कुठलं गाव? कोरळवाडीचे. हा, ठाम निर्णय आहे तुमचा? ठाम आहे. आम्ही आता इथं बसलोय नाही, इथनं उठणार पण नाही. पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे आदिवासी समाजाच्या माध्यमातून, आणि आपण ग्रामसंवर्धन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उपोषणाला बसलेला आहात. काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगा साहेब? ही अतिशय खेदाची बाब आहे की रायगड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनसाठी सुमारे 1200 कोटी रुपयांचा टेंडर काढले गेले. अगदी टेंडरांची खैरात ठेकेदारांना वाटण्यात आली आणि ती खैरात वाटल्यानंतर त्याच्यामध्ये अधिकारी, इंजिनियर्स हे वाटेकरी झालेले आहेत. आणि ते वाटेकरी झाल्यामुळे आज रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये ही योजना पूर्ण फोल ठरलेली आहे. एकही योजना यशस्वी झालेली नाही आहे, अशी परिस्थिती आहे. माझ्या मागे बसलेले जे वाडे वस्तीवरची लोक आहेत, ही 3 वर्षापासून यांच्यासाठी 73 लाखांची योजना मंजूर झालेली आहे. आणि 73 लाखाची योजना मंजूर झाल्यानंतर आजपर्यंत तिथे 20 ते 25% ही काम सुरू झालेलं नाही आहे. ही वाडी टंचाईग्रस्त वाडी आहे, जी शासनाच्या टंचाईग्रस्त यादीमध्ये असलेली वाडी आहे. त्या वाडीमध्ये आज पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. विहिरीतलं गढूळ पाणी हे लोक पितात. आणि अशा परिस्थितीमध्ये इथल्या इंजिनियर किंवा इथले जिल्हाधिकारी, इथल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या CEO यांना AC बसून या योजनेची चौकशी करायला वेळ नाही आहे. मी वारंवार यांना पत्रव्यवहार करत आहे. मी वारंवार मागणी करत आहे की वाड्या वस्त्यांवर रस्ते आणि पाण्याची व्यवस्था होत नाही आहे, आपण त्यासाठी काहीतरी कृती कार्यक्रम करावा, परंतु तसं होत नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्या निमित्ताने मी मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार दाखल केलेली आहे. आणि कारण पाणी हा मुख्य फंडामेंटल राईट्स असताना, मूलभूत अधिकार असताना, त्या मूलभूत अधिकारांचं हनन ह्या रायगड जिल्ह्यामध्ये होत आहे. त्यामुळे सर्व मी विनंती करत आहे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून की ह्या रायगडमधल्या जलजीवन मिशनची योजनेची चौकशी झाली पाहिजे. कारण चौकशी झाली तर हे अधिकारी, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांची सगळ्यांची यादी पुढे येईल. मला तर इथपर्यंत माहिती झालेलं आहे, मला सांगितलं फक्त मी कागद गोळा करतात की इथले जे कार्यकारी अभियंता आहेत पाणी पुरवठा विभागाचे, त्यांनी स्वतः काही ठिकाणी पैसे स्वतःचे टाकलेत आणि ठेके दिलेले आहेत.
आणि ज्या विहिरींच्या सायझेस आहेत त्या सायझेसमध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे. एकंदरीत काय तर एवढे 1200 कोटी रुपये संपूनसुद्धा आज रोजी माझा आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे या सगळ्या योजनेचे 3-13 वाजलेले आहेत आणि त्याची चौकशी व्हावी यासाठी हे उपोषण मी करत आहे. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.